विचारतात ताई येसूर म्हणजे काय आणि तो तुम्ही कसा बनवता, तर चला बघूया। तर या ठिकाणी आहे बाजरी, धने, फुटाणे, खडे मसाले, मगजबी, तांदूळ, तीळ आणि हरभऱ्याची डाळ। तर हे सगळं मटेरियल आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचंय। मंद आचेवर बाजरी आपल्याला चांगली लाह्याहुसर भाजून घ्यायची। आणि सर्वाधिक लोकप्रिय झालेला हा आपला येसूर मला माझ्या सासूबाईंनी शिकवला आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंनी। तर आता पारंपरिकरित्या चालत आलेला येसूर आपला सर्वांना एवढा आवडतोय। आपला येसूर असा आहे ना की यामध्ये तुम्ही व्हेज बनवा किंवा नॉन व्हेज, एवढी भारी टेस्ट होती, जबरदस्त। जसं काही तुम्ही शहरामध्ये असून सुद्धा गावाकडे बसून जेवण करताय झाडाखाली असं फील होतं। बाजरी चांगली आपल्याला अर्धा तास भाजावं लागते, एकदम लाल होईपर्यंत। जवळपास अर्धा तास आपल्याला बाजरी भाजावं लागते मंद आचेवर, जेणेकरून करपणार पण नाही आणि लाल अशी खमंग भाजली जाते। धने आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, थोडेसेच भाजायचे। असं आपण सगळं मटेरियल आपण छान खमंग होईपर्यंत भाजून घेतो, त्यामुळे आपला येसूर संपेपर्यंत खराब होत नाही। हरभऱ्याची डाळ, एक 5 ते 7 मिनिटं डाळ भाजत आली आपली की तांदूळ, डाळ आणि तांदूळ भाजत आले की तीळ, तीळ टाकले की मगजबी टाकायचे आपल्याला। हरभऱ्याची डाळ, तांदूळ, तीळ, मगजबी छान आपण खमंग होईपर्यंत भाजलेलं आहे खरपूस। आता आपल्याला फुटाणे आणि खडे मसाले हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे गिरणीमध्ये गुतत नाहीत। सगळं मटेरियल आपण मंद आचेवर खमंग भाजून घेतलंय। राहिलेले खडे मसाले आणि फुटाणे मिक्सरवर वाटून आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळं मटेरियल आपल्याला गिरणीतून दळून घ्यायचंय। गेले 2 वर्ष झालं मी येसूर बनवते, पण अजूनही हॉटेलच्या जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर असल्या की सासूबाई शेजारी बसतात की बरोबर टाकते की नाही मोजमाप। सगळं मटेरियल भाजून घेतल्यानंतर ना फुटाणे आणि खडे मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत। थोडीशी मिरची पावडर, आता हा सगळं भाजून घेतलेलं मटेरियल आपल्याला गिरणीतून दळून घ्यायचंय। ही आपली जात्याची गिरण आहे आणि ह्या गिरणीतून आपण येसूर दळून घेतो। या बघा, जात्याच्या गिरणीवरून अशा प्रकारे पीठ बाहेर पडतं। तर अशा पद्धतीने आपला येसूर तयार होतो। तुम्ही आणखी रानातल्या किचनचा पारंपरिकरित्या चालत आलेला येसूर मागवला नसेल तर नक्की एकदा वापरून पहा। धन्यवाद। नमस्कार।